अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाच्या DPEMS विभागातर्फे मेंबर्स JB ग्रेन्स डीलर असोसिएशन ट्रस्टचे अध्यक्ष अनिल कुमार गुप्ता यांच्यावर उपाध्यक्ष अशोक गुप्ता यांचा गंभीर आरोप। शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने 2017 लाखाडलेल्या टेंडरची नियमावली पूर्णपणे बदलून 2023 मधील टेंडर हे विशिष्ट लोकांना लाभ देणारे टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होणार असून त्याची नियमावली पुन्हा 2017 प्रमाणे लागू करावी। तर शासनाच्या पोषण आहाराचे धान्य साठवणूक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्य आफ्रिकन देशाला विकले जात असून रेशन दुकानात वाहतूक प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचा आरोप केला। तर काही महिला बचत गट आणि ठराविक गटांना याचा फायदा होत असून याची CID चौकशी करावी आणि संबंधित टेंडर तात्काळ रद्द करावे अशी मागणी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार असल्याचे सांगितले। ट्रस्टच्या उपाध्यक्षांनी थेट अध्यक्षांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। हे आरोप मी श्री JB ग्रेन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल गुलाबचंद गुप्ता यांच्यावर सरासर करत आहे। हे साले पोषण आहाराचे माल 1400 रुपये 10 टनाचे भाड्याने घेऊन ते माल साऊथ आफ्रिकेला त्याच्यामध्ये 101 गाड्या ते पाठवत आहे महिन्याला। त्यांचे भिवंडीचे जे गोडाऊन त्याची इन्क्वायरी करून त्याचे CCTV फुटेज काढून सर्व प्रसिद्ध होणार आणि जे आपल्या साडे पोषण आहाराचे जे साडे आहे व महिला बचत गट आहे त्यांचे CBI इन्क्वायरी करा, त्याच्यामध्ये सर्व सिद्ध होऊन जाणार। सर यामुळे आम्ही सांगू शकतो 1400 रुपये भाड्यामध्ये परवडणारच नाही। त्याच्या अगोदरच्या 2023च्या ट्रान्सपोर्टेशनचा भाडा घेताना फक्त 3700 रुपये होता। आता 2026 मध्ये जे घेतलेलं आहे टेंडर त्याच्या भाडा 1400 रुपये कसं आहे। 4500 रुपयाच्या भिवंडीचे मुंबई कोच डिझेल आहे, 14000 रुपये गाडीचे भाडे आहे, 9500 रुपये खर्च आहे। ते आमच्या ट्रस्टला 7000 रुपयाचे लॉस होत आहे। कोण भरून देणार? अनिल गुप्ता काय पॉकेटमधून टाकत आहे का पैसा? आमच्या ट्रस्टला लॉस होत आहे। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।